हल 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 साई दादा, मला माईक मधलं काही कळत नाही. तुम्ही ते इफेक्ट द्यायचे, काय द्यायचे ते बरोबर ना मंडळी? आवाज आला पाहिजे. तुम्हाला आवाज येतोय? सगळ्यांना आवाज येतोय का? मला ऐकायला नाही येत. थोडासा इफेक्ट, थोडासा बघा. या ठिकाणी बक्षीस आले, ते वाचून दाखवतो. माझे मित्र, अप्रतिम क्रिकेटपटू, फिरकी गोलंदाज दिलीपजी रावणक, या गावाचे सुपुत्र आहेत, यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यांचं असं म्हणणं आहे, सुनील लोगडे बुवा, तुम्ही आई वडिलांचं स्तवन गावं. नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. तत्पूर्वी माझ्या या मायबाप रसिकांसाठी मी एक मुखडा गातोय. हे गीत पंकज दादा खाणेकर यांच्या स्टुडिओमध्ये पुढच्या महिन्यामध्ये प्रसारित होणार आहे. ते मी स्वतःच्या माझ्या चालीतलं गीत आहे, मी आपल्यासमोर सादर करतो. मायबाप रसिकांमुळे आज आम्ही दोन्ही कलाकार मोठे आहोत, नावारूपाला आलोय. ते मी गीत एक मुकडा माझ्या रसिकांसाठी. बघा. माय बाप परी जीव तू लाविला, तुझ्या चरणावरी रसिका तुझ्या
बसलेला मायबाप रसिक लक्षण मानवंदना करून आज या ठिकाणी मालगुण जोशीवाडी चंडिका जागरण नृत्य कलामंडळ मालगुण जोशीवाडी आम्ही सूर्यमध्ये शाहीर सुनील लोकडे आमची कला सादर करणार आहोत. तुम्ही शांत चित्ताने ऐका पाहाल अशी मी आशा बाळगतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय जय महाराष्ट्र. मंडळी, ज्याने ही मला कला सादर करण्याची जी सुसंधी दिली ती ओमकार सेवा उत्सव मंडळ कुक्षी वनाची वाडी अध्यक्ष भिकाजी माऊली घाणेकर, या ठिकाणचे प्रमुख गणपत दाजी घाणेकर, तसेच या ठिकाणी माझे परममित्र सतत माझ्याबरोबर असतात असे कोकण नमन कला मंचाचे एक सदस्य पेन्शन प्रमुख आद्य अध्यक्ष पेन्शन कमिटीवरती हरिचंद्रजी बनवे यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच या ठिकाणी या गावचे सरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष हे सर्व या मंडळाचे सर्व पदाधिकारी गावकर यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. उक्षी गावचे उपसरपंच या ठिकाणी आले आहेत मिलिंदजी खानविलकर बंधू, तसेच माझे मित्र उदय बेनकर बंधू यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर कोण ऐकलं ना सगळ्यांनी, ऐकलं ना. आपण मजेत पारी करायच्या यांच्यासारखं रड गाणं नाही. थोडासा आवाज बसलाय, सतत 6 दिवस कार्यक्रम करतोय. सही दादा काय इफेक्ट द्यायचं तर नीट द्या, आम्हाला काही समजत नाही त्याच्यात, तुम्ही द्या, लोकांना कळू दे फक्त. वाच माझे प्रतिस्पर्धी शाहीर बाळू दादा, प्रेमाने बाळू म्हणतात. माझे परम मित्र नरेंद्रजी मोरे, माननीय सन्माननीय, त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि या ठिकाणी आज माझं वाद्यवृंद लाभलंय मैत्री सुरांशी रत्नागिरी, अप्रतिम वाद्यवृंद आहे, नव्यानं उदयास आलेलं वाद्यवृंद आहे. या ठिकाणी ढोलकीपट्टू आहे नाना घवाळे यांचे शिष्य दीपराजजी बोंबले, तसेच कीबोर्ड मास्टर ऋतुराजजी बोंबले, तसेच बेंजो मास्टर सिद्धेश डफले, पॅड मास्टर अविनाश आगरे, तसेच माझ्या मंडळाचे अध्यक्ष भावागरे गेले 25 वर्ष ही शाखा माझ्यावर आहे. तसेच गुरु समान व्यक्तिमत्व माझे सहशाहीर वसंतजी फडकले, निलेशजी भादडे आणि सर्व माझे कलाकार यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि माझा हा आवाज आपणापर्यंत जो पोहोचवला जातोय दत्तकृपा साऊंड सर्व्हिस मालगुण मयूरदादा कदम, साईदादा कदम, मकरंजी चौगुले यांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित शाहीर वर्ग आलेला आहे, गुरुजन वर्ग आलेला आहे. माझे मित्र शक्तीवाले शाहीर संतोषजी मालबुवा, या ठिकाणचे नामवंत शाहीर संतोषजी दुधमबुवा, माझे मित्र पप्पू कुवार आहेत, गोताळ बंधू आहे, विलासजी बोंबले माऊली या ठिकाणी आलेले आहेत. तसेच रामचंद्र पंडित घराण्यातील वस्तात गंगारामजी बनवे माऊली, आम्हीही रामचंद्र पंडित घराण्यातील आहोत. शाहिरी मानाचा मुद्रा करतो तुम्हाला आणि आम्ही आमची कला सादर करणार आहोत. शांत चित्ताने ऐकाल अशी आशा बाळगतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. नरेंद्रजी मोरे, कार्यक्रम ऐका. काय असतो कार्यक्रम, असं रडगाणं नको, मजा नाही, मजा नाही. काय ते हिंदी बोललात तुम्ही, हिंदी काहीतरी बोलून गेलात बुवा इथे मगाशी. आज नाही छोडेंगे, आज नाही छोडेंगे. त्या ठिकाणी शाहीर आले संतोषजी शुगर, त्यांनाही शाहीर मानाचा मुद्रा करतो. बघा बारीला सुरुवात करतोय. फरमाईश आहे, मी सवाल तेच घेणार आहे आई वडिलांचे.
तत्वमशा दिला क्षमा एक नित्याला सर्वधी साक्षीभूत भावती त्रिगुण रहित सद्गुरु स्तवन मी आई वडिलांचं गातोय. इथल्या काही प्रेक्षकांनी ते ऐकलं असावं, पण आज फरमाईश आहे दिलुदादा रावणम त्यांना ऐकायचं आहे. सगळ्यांसाठी हे खरोखर चांगलं स्तवन आहे. बघा, आई वडिलांची म्हटलं जातं आई वडिलांची सेवा करा पुण्य मिळेल, बरोबर ना? आई वडिलांची सेवा करा पुण्य मिळेल. या ठिकाणी बुजुर्ग व्यक्ती खूप आहेत, वयस्कर व्यक्ती खूप आहेत, या ठिकाणी महिला आहेत, माझे आजोबा आहेत, माझे काका आहेत. त्यांच्या समोर हे स्तवन अप्रतिम स्तवन आहे, खरोखर सुंदर स्तवन आहे. विषय चांगला आहे, गोवा मी तुम्हाला देऊन जाणार आहे. बघा, आई वडिलांची सेवा करा पुण्य मिळेल. आई बाळा 9 महिने उदरामध्ये बाळगते, बरोबर ना? आई बाळाला 9 महिने उदरामध्ये बाळगते, काबाड कष्ट करते, लहानाचा मोठा करते. वडील मेहनत करून त्याला शिक्षण देतात, नोकरीला लावतात आणि लग्न लावून देतात. लग्न झाल्यानंतर काय, मुलगा आणि बायको दोघांचा सुखाचा संसार. बायको नवऱ्याला बोलते, तुझी आई घरात असेल तर मी या घरात राहणार नाही. वस्तुस्थिती आहे ना, सगळीकडे नाही तसं, सगळीकडे नाही. काही आताच्या मुली आहेत, रागावू नका, आताच्या मुली जास्त शिक्षण ना, त्यामुळे शिक्षित असल्यामुळे मी मोठा आहे, त्याच्यामुळे तुमची सासू म्हणजे माझी सासू तुझी आई घरात असेल, आई वडील घरात असतील तर मी या घरात राहणार नाही. तेवढ्यात नवऱ्याने सांगितलं पाहिजे, काय सांगितलं पाहिजे, या अर्धांगिनी, हे बायको, हे माझी सखी, आज मी हा तुझ्या समोर उभा आहे तो माझ्या आईमुळे. आज तुझ्या गळ्यांचे मंगळसूत्र घातलंय ते तुझ्या माझ्या आईमुळे. आज मी डॉक्टर झालोय, आज मी वकील झालोय ते आईमुळे. तू जर म्हणत असतील तर आईला बाहेर काढ, पहिली तू घरातून बाहेर हो, नंतर मी माझा विचार करेन. बरोबर आहे ना मंडळी, बरोबर आहे ना? आई पहिली श्रेष्ठ. मी स्तवन गातोय, बघा सुंदर विषय आहे. माय पित्याच्या सेवेविना, माय पित्या माय पित्याच्या सेवेविना जगिया पुण्य नाही. आहे का पुण्य? आई वडिलांची सेवा करा पुण्य मिळेल. हो, माय पित्याच्या सेवेविना जगया पुण्य नाही. आजरणीया शब्द सुमने गुरुचरणार वाही. आई बाबांची पुण्याई लेकरा तू आधार दे. आई बाबांची पुण्याई लेकरा आधार दे.
शाहीर दामोदर मांडवकर, सहगायक संतोष शिवगण. माऊली, हा दामोदर मांडवकर तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. हे या ठिकाणी सतत कार्यक्रम करायचे. तुम्हाला माहिती आहे आज त्यांचे सहगायक या ठिकाणी आले संतोष शिवगण. यांच्याकडून बुवांसाठी 250 रुपयाचं पारितोषिक केलंय. तसेच शौर्य अभय बंडबे, विभूती उदय बंडबे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक केलंय. मंडळ त्यांचा आभार आहे, धन्यवाद. तसेच या ठिकाणी माझ्या गावातील माझे मित्र ओंकार भुवड, सौरभ गोनबरे, अक्षय गोनबरे, विराज कलमडे यांच्याकडून शाहिरांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक केलंय. मंडळ त्यांचा आभार आहे. तसेच भिकाजी बाजी घाणेकर 105 रुपये, हरिचंद्र विठ्ठल बंडबे 150 रुपये, गणपत सकाराम घाणेकर 100 रुपये, आदित्य रवींद्र घाणेकर 100 रुपये, सागर देसाई 100 रुपये. या सर्व मंडळींचे आमच्या मंडळाकडून हार्दिक स्वागत. तसेच संजय रावणन बुवा शाहीर मानाचा मुद्रा करतो, यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच विनायक पडिये मांजरे स्तवनासाठी, आईच्या स्तवनासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ त्यांचा आभार आहे. देवांश दिलीप रावणन यांच्याकडून शाहिरांसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच शांताराम सकाराम घाणेकर 101 रुपये, प्रकाश कृष्ण सापटे 100 रुपये, अजय जनार्दन खांबे 100 रुपये. या सर्व बक्षिसदात्यांचे आमचे मंडळ आभारी आहे. आता आपण सुरुवात करूया, बरोबर ना? बुवा आहे गणपतीपुळ्यातलं, माझ्या शेजारच्या गावातलं, देवरुखला राहायचं आणि आज गणपतीपुळ्यात आले. गणपतीपुळे हे आपलं सुप्रसिद्ध देवस्थान आहे. जाता ना नवसाला पावणारा देव आहे गणपतीपुळे. या सखेला मी माझ्या गणपतीपुळ्यात नेतो. 3 तासासाठी होईना, 2 तासासाठी का होईना. माझी आज ही बायको आहे, माझी अर्धांगिनी आहे. छोटी असली तरी चालेल, एवढीशी असली तरी चालेल, पण मला आज आवडते. हा बघा, अगं ये नळू, नाव काय? नाव काय? नरेंद्र. मी प्रेमानं नळू बोलतोय, नळू. वा, सुनील लुगडे कुठं आहे? कुठच्या साईडला आहे? असे बोलत होते ना. सुनील लुगडे बुवा कुठं आहे? बुवा मी इकडेच आहे. काय करायचं करून घ्या, तुम्हाला घाबरण्यात नाही. असं किती गेले, माझ्या ढेंग्या घालून गेले. बुवा, अगं नळू नेसून ये शालू. अगं ये नळू नेसून ये शालू. बिगी आपण पुण्याला चालू आणि समुद्रावर जाऊन गुलू गुलू बोलू. आय लव्ह यू नळू. नळू कुठं आहे? नळू कुठं आहे? आय लव्ह यू नळू. आय लव्ह यू टू. बघा, ही नळू खूप राग मजेत करायच्या भारी. ह्यांच्यावर का नाही झोपून नका बोलू सुद्धा, झोपायचं नाही. आज माझी शेवटची बारी आहे नवरात्रातल्या शेवटची बारी आहे. बुवाला झोपवूनच जाणार, या भैयाला झोपवून जाणार. हिंदी बोलून गेलो ना, इकडे हिंदी बोलून गेलो ना. भैयाला झोपवून जाणार, काय टेन्शन करू नका तुम्ही. हा, तेव्हा गणपती बाप्पा या नळूला प्रेमाने बोलायला सांग. त्याची सगळी पिढा दूर होऊ दे आणि प्रेमाने होऊ दे. काय म्हणतोय बघा, गाणं सुंदर आहे, तुम्हाला विषय चांगला जाणार बघा.
साज शब्दांनी सजले मुखी नाम येतात तुझे हात चरणाशी जुळले म्हणून काय म्हणायचं बघा हे नळू नेसून ये शालू आता ऐक बघू काय म्हणतोय हा बाळू तुला बाळू म्हणतात पण हा बाळू काय म्हणतोय ते बघा सखी पुण्याला जायचं देव दर्शन घ्यायचं आपण हवं ते मागायचं दुःख सागरी व्हायचं माझ्या स्वयंभू गणपतीला त्या स्वयंभू गणपतीला अगनवस बोलायचं हे नळू हे सखे आपण चल पुण्याला जाऊ आणि नवस बोलू आपण प्रेमाने बोलू सखे पुण्याला जाया